प्राजक्ता, तू काय करतेस इकडे? आई आत्ताच्या आत्ता घरला चला, लय महत्वाचं काम आहे. हे बघ प्राजक्ता, परत जर भाऊजींवर काही तू काका साहेबांवर आरोप नाही करत मी, उलट आज धडधडीत पुरावे दावणारे मी. ते बघितल्यावर तुमची खात्री पटेल की मी जे सांगते ना ते खरं. आई हात जोडते मी, आपलं घरांना बुडण्यापासून वाचवायचं असेल ना तर आता माझ्या सोबत चाल. आणि आजही तुझा दावा फोल ठरला तर तू काहीही सिद्ध करू शकली नाहीस तर तुम्ही म्हणाल तसं करीन मी. कुस्ती सोडून देशील? हे बघा, यो हॉल प्रशस्त आहे की नाही? जरा मोकळाकळ केलं का 60-70 माणसांची पंगत सहज बसल, नाही का? या देवघर बी इकडं या, या दाखवत तुम्हाला. या वय आज जर का काका साहेबांचं सत्य उघडकीला नाही आणू शकले मी तर मी कुस्ती सोडून दे कायमची. विरू, ऐकलंस ना तुझी बायको काय म्हणाली ते? ठीक आहे, चला आज काय ते खरं खोटं होऊनच जाऊ दे. असं वाटलं बंगला? हे बघा, हायवे पासून एकदम जवळ आहे. आणि ते माग जे शिवार आहे ते बी आपलंच, आणि हे छोटस लॉन. चला आतमध्ये बी दाखवत तुम्हाला. या या. प्राजक्ता, अगं तिकडनं कुठं चाललीयस? आई अहो इकडनं नग जायला, आपण मागल्या दारानं जाऊया. आपल्याच घरात मागच्या दारानं जायचं? ते कळेल तुम्हाला समज. पण ही समज करायची काय गरज? बसतात हे घर आपलं म्हणून टिकवायचं असेल ना तर मी सांगते तेवढं ऐका. तुम्ही आता काय बी बोलू नका, फक्त बघा. चला. असं वाटलं घर, मोठी टेरेस छोटी टेरेस, अक्षी वास्तुशास्त्रानुसार आमच्या आप्पाने बांधून घेतले घर. प्रत्येक पोराला स्वतंत्र खोली करून दिली. बसा बसा बसा. पण आजकालची पोरं म्हणली का आपल्या मातीपेक्षा परदेशाचीच गोडी जास्त. असो मग करून टाकायचा काय व्यवहार? व्यवहार किती वर्षापासून गेलेत मुलं परदेशात? झाली 5-7 वर्ष. अहो पण घर तर राहतं दिसतंय, मुलांच्या रूम मध्ये त्यांच्या रोजच्या वापरातलं सामान दिसतंय. ते म्हणजे अहो उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेत ना लेकरा बाळासनी घेऊन, पण ते तात्पुरता लागले जातील परत परदेशात. मग त्यांची भेट व्हायला नको? त्यांची परमिशन नसेल तर? अहो मी काय सांगायलोय, यांना काय बिरस नाही घरात. जवळ आहेत तवर आलेत बाबा बघायला. आणि मी आहे ना काय कुरबुर झाली तर सांभाळायला. यो बंगला रिकामा करून द्यायची जबाबदारी माझी. मी टोकन अमाऊंट देऊन टाका, न चटणीशी लागतो कामाला. बोला की. अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा फक्त 1.5 कोटी. 1.5 कोटी? 1.5 कोटी तर जास्त होतं. तुमची कितीची तयारी आहे? आमची तयारी मी 1च्या आसपास विचार करतोय. कसं आहे, एवढी भारी प्रॉपर्टी तुम्हाला शोधून बी गावणार नाही. तुम्ही रिटायर माणूस आहे आणि स्वतः राहायला यायचं म्हणताय म्हणून लगोलग तुम्हाला घेऊन आलो इकडे. आता तुमच्यासाठी म्हणून जरासं कमी करतो, म्हणजे 1,30,00,000 धरा. तुमच्यासाठी काय जास्त आहे का? हा फोटो कोणाचा? अहो योच की, माझा थोरला भाऊ श्रीपती आप्पा शिराळकर. बळावा माझ्यासारख्या निरपेक्ष माणसाला घराबाहेर काढलं त्यात. मग कर्माचं फळ म्हणून मरणानच गाठलं त्यात.
हा पण या घराण्याकडे दुर्लक्ष केलं नाही हा. त्याच्या माघारी वहिनीसनी धीर दिला, त्याच्या पोरासनी आधार दिला आणि त्याच्यामुळे आता हे घर माझ्याच ताब्यात आलं आणि या घराचं काय करायचं हे मी आज ठरवतो. तुम्ही बसा ना, बसा, थांबा. मसनी कागदपत्र दाखवली आहेतच, तरी बी यो पॉवर ऑफ अटर्नीचा कागद पुन्हा एकदा तपासून बघा. बघा तुम्ही एकदा होकार दिला, व्यवहार करून टाकू लगेच. मग हे घर कायमचं तुमचं. भाऊजी, आई काय झालंय? चिन्याने फोन करून सांगितलं की तू सगळ्यांना बोलवलंय एकत्र. काय झालंय? काय मीच सांगितलेलं चिन्या भाऊजींना तुमच्या सगळ्यांना इकडे बोलवून घ्यायला. बघा, काकासाहेबांनी आपलं घर काढलं इकायला, आपल्या समद्यांना रस्त्यावर आणण्यासाठी. हा सगळा काय प्रकार आहे भाऊजी? अहो मला बी समजा वहिनी, ह्यो काय प्रकार चाललाय ते. ही मंडळी माझ्याकडे आली, मला म्हणली का आम्हाला तुमचा बंगला विकत घ्यायचा आहे. या म्हणलं अहो पण विकायलाय कोण? यांनीच सांगितलं तुमची धाकली सून पैलवान प्राजक्ता. म्हणून मी आबी यांच्यासोबत वेळ काढत बसलो. म्हणलं बघावं नेमकं काय प्रकार आहे. हिलाच विचारा समजा, हिनंच आणलंय गिराईक. आयुष्यात पहिल्यांदा खरं बोलला काकासाहेब तुम्ही. अहो हे गिराईक मीच आणलंय. प्राजक्ता, काय थिर चालवली ती? सांगते, समजा सांगते. कुणाचा नसला तरी वस्तादांचा त्यांच्या पट्टीवर पुरा भरोसा आहे, म्हणून ते माझा संसार वाचवायला धावत आले. वस्ताद आज फक्त तुमच्यामुळे या भामट्याचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणू शकले. आई, हे बघा, ह्यांनी काय करून ठेवलंय ते बघा. ही सही तर माझीच आहे, पण मी केव्हा केली? तुम्हाला फसवून घेतल्यात आई. आपल्या घराची, प्रॉपर्टीची, सगळ्याची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली काकासाहेबांनी. वहिनी अहो खोटा कागद आहे हा, यांना दाखवायला गेले होते. याचं काय घेऊन बसलाय? या बघा मला फसवायला बघती ही प्राजक्ता. अहो मी खरंच सांगतो वहिनी, घर वाचवायचा प्रयत्न करत होतो. मला ठाऊक होतं काकासाहेब, मला चांगलंच ठाऊक होतं की तुम्ही असलंच काय तर करणार.
पण ह्या वेळेला रगड पुरावे गोळा केलेत मी तुमच्या विरोधात. आई हे बघा. हे आमच्या आप्पाचं नाव आहे. हा म्हणजे माझ्या थोरल्या भावाच. पण पुतणे परदेशात जाताना पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करून गेले. हे बघा वहिनी हो. एवढा मोठा विश्वासघात केला तुम्ही आमचा. थोरल्या भावावानी समजत होते मी तुम्हाला. माझ्या लेकरांनी वडिलकीचा अधिकार दिला होता तुम्हाला. त्याचे हे असे भाग फेडलेत तुम्ही. अंग उपकाराचे फेडतात ग. जनावराने उपकार नाही केले माझ्यावर. घरात हाकलला मला. तेव्हापासनं हे घरानं उद्ध्वस्त करायचं हेच स्वप्न होतं माझं. ही प्राजक्ता मध्ये तडमडली. आज रस्त्यावर आणलं असतं तुम्हाला. इच्छा तर खरं तर मला मधी पडायची काय बी गरज नाही. तुम्हाला ठेचायला माझी पैलवान बायकोच पुरेशी आहे. इच्छा तर माझी भी होईल की तुम्हाला आता इथंच गाडून टाकावं. आणि किती बी काय बी झालं तरी रक्ताचं नातं आणि वयाचा मान आहे. तो कवा भी मोडायचा नाही. हे माझ्या आईबाबांचे संस्कार आहेत. म्हणून जिद्द सोडतोय तुम्हाला. बऱ्या बोलानं सांगायला चालते व्हा इकडनं. निघा. अक्षी बापावर गेलायस खिर. त्यानं बी असंच म्हणून मला घराबाहेर काढलं होतं. तुझा माझा संबंध संपला. ह्याच्या पुढे तुझं तोंड दाखवायचं नाही. या कोल्हापुरात तू दिसता कामा नाही. कळ बघितलंच नव त्याच्यावर काय वेळ आली. ती वेळ तुझ्यावर यायला बी वेळ लागायचा नाही. तुझ्या माघारी या एकेकाला घराबाहेर काढून भीक मागायला नाही लावली तर बघच. पहिला नंबर तुझ्या बायकोचा असेल. माझ्याच नव आमच्या पैकी कुणाच्या बी नादाला तुम्ही लागाच. मग दावते तुम्हाला शिराळकरांचा हिसका. एक ध्यानात ठेवा. हे घर, इकडली माणसं आणि तुम्ही यांच्या मधोमध मी उभी आहे. पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर. ओनली MH नाही, सुट्टीच नाही.
आई आई अगं एकदा आमच्याशी बोल तरी. वीरू, जगदीश, थोडा वेळ मला एकटीला राहू दे प्लीज. अगं आई असं काय करायलीस? जग्या, आराम करू दे तिला. चल. काकासाहेबांनी हिशोबात जेवढे घोळ घातलेत ना, त्या पुराव्यांची फाईल मी मिळवली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. लय मोठी अफरातफर केली काकासाहेबांनी. असलं साळसूतपणाचं ढोंग करून तुमच्या सगळ्यांना गांडावतात काकासाहेब. मला माफ करा. आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली आहे मी. माणसं ओळखायला चुकले मी. पण मला माहीतच नव्हतं तुम्ही भाऊजींना घराबाहेर का काढलं होतं ते. मी त्यांच्या बोलण्याला बोलत राहिले. प्राजक्ता कहाणी कपाळी ओरडून सांगत होते मला, पण मी तिचं काही ऐकलंच नाही. पदोपदी मी तिचा पाणउतारा करत राहिले. अहो काय काय बोलले मी तिला. ती सांगत राहिली, मी दुर्लक्ष करत राहिले. आता माझे डोळे उघडलेत खरे, पण तिच्या नजरेला नजर कशी देऊ मी. अहो घरच्या लक्ष्मीचा अपमान केलाय मी. कुठं पिडू हे पा, कसं करू प्रायश्चित्त आणि कसं सगळं सावरू. काय बाई, एक एक माणसं असतात. काकासाहेब असे निघतील असं जरा बी वाटलं नव्हतं. बरं झालं त्यांचा खरा चेहरा आपल्या समद्यांसमोर आला. वॉट बरं झालं मीने, वॉट बरं झालं. या इन हाऊस मध्ये अंकल साहेब एकटे होते जे आपल्या साईडनं बिझनेस करत होते. कांचन कांचन, अगं आपल्या अख्ख्या घराण्याला रस्त्यावर आणायला निघालेले काकासाहेब. शिराळकर, तरी आपण त्यांच्याशी फ्रेंडशिपचा ऍडवाइस केला असता का नाही? तर त्यांच्या पार्टनरशिप मध्ये आपण बी आपल्या प्रॉफिटचा फायदा करून घेतला असता. त्यांच्या सोबत आपण बी 4 पैसे कमावले असते. शिराळकर, राईट आहे पिल्या तुझं, राईट आहे. आणि आता काकासाहेबच गॉन म्हणल्यानंतर इन हाऊस तुमच्या साईड बिझनेसला हाय कोण? दॅट इज दॅट मम्मा. धनंजयराव. एकतर त्या पैलवान प्राजक्तानं सगळंच आपल्या मर्जीचं करून घेतलंय. आई बी तिच्याच साईडने. म्हणजे आता आपलंच होतंय सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. इतक्या महिन्यांची माझी मेहनत शेणात घालवली त्या प्राजक्तानं. काकासाहेब, भाऊ शांत व्हा. आधीपासूनच सांगत आलोय तुम्हाला, ही प्राजक्ता आहे ना लय शानी. तिनं बरोबर पद्धतशीर गंडवलंय तुम्हाला. साधं त्या सर्जेरावांचा चेहरा नाही ओळखता आला. तो काय रोज चहा प्यायला टपरीवर भेटतो मला का 10 रुपयाला गुत्त्यावर? वेशांतर करून आलता तू, कसं ओळखणार मी त्याला? ते बी आहेच म्हणा. तुम्हासनी त्या सर्जेरावांचा खरा चेहरा ओळखता नाही आला, आणि आता तुमचा खरा चेहरा त्या शिराळकरांनी ओळख. आता काय खरा चेहरा समोर आलाच आहे. होईल की थेट उघड लढाई. शिराळकरांनी माझा फकस्त खरा चेहराच पाहिलाय. माझी खरी ताकद नाही, त्याच ताकदीनिशी शिराळकरांनी नाही चिरडून टाकलं तर नावाचा श्रीहरी अण्णा नाही म्या. वस्ताद, मी जे काय केलं ते घराण्याच्या भल्यासाठी केलं. तरी बी आई का कावल्या असतील माझ्यावर? कावली नाहीये ती.
तिच्या मनाची काय घालमेल व्हायली ते, कारण तीच माझी भी व्हायली. कसली घालमेल? तुझ्या नजरेला नजर कशी देऊ याची. तू जीवाचा आटापिटा करून आम्हाला सांगत होतीस काका साहेब आपल्याला फसवायले, आणि आम्ही तरी वेळेस तुला खोटं ठरवताना. आम्हाला माफ कर पहिलं.